मुंबई विद्यापीठ या रँकिंगमध्ये पहिल्या 100 मध्ये सुद्धा नाही आहे। त्यामुळे विद्यापीठात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसह तज्ज्ञांनी सुद्धा काळजी व्यक्त केली आहे, नाराजी व्यक्त केली आहे। त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांनी। आपण पाहूयात। मी सध्या उभा आहे मुंबई विद्यापीठाच्या ऐतिहासिक वास्तूजवळ। याच मुंबई विद्यापीठाच्या ऐतिहासिक वास्तूमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी शिक्षण घेतलं आणि शिक्षण दिलं। यासोबतच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देखील रिसर्च मुंबई विद्यापीठामध्ये केला। ज्ञानसम्राज्ञी लता मंगेशकर असतील, यासोबतच उद्योजक रतन टाटा असतील, अशी भली भली नावांनी या विद्यापीठामध्ये शिक्षण घेतलंय। मात्र आज विद्यापीठ चर्चेत आहे ते एका वेगळ्याच रिपोर्टमुळे। नॅशनल इन्स्टिट्यूट रँकिंग फ्रेमवर्कमध्ये मुंबई विद्यापीठाचा क्रमांक हा सातत्याने घसरतोय आणि याच विषयी आपण चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत विविध विद्यार्थी संघटनांचे प्रतिनिधी आहेत आणि त्यासोबतच काही सिनेट सदस्य देखील आहेत। त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। सुरुवातीला मी जातोय राजन कोळंबकर आपल्या सोबत आहे, त्यांच्याशी आपण बातचीत करतोय। सर, नेमके काय निकष या रिसर्चच्या इन्स्टिट्यूटच्या रँकिंगमध्ये होते आणि मुंबई विद्यापीठ का हे रँकिंग मध्ये पुढे येऊ शकत नाही आहे? मला वाटतं रँकिंगला निकष तर हा पहिला तर रिसर्च असतो। सर्वात पहिलं विद्यापीठाचं रँकिंग हे रिसर्चवरती असते आणि रिसर्च कोणत्या पद्धतीने होतं त्या लोकांना किती प्रोत्साहन देण्यासाठी विद्यापीठ काय करते, किंबहुना शासन काय करते, म्हणजे उच्च तंत्र शिक्षण खातं काय करते, यावरती बऱ्याचशा गोष्टी डिपेंड आहेत। आपल्या मुंबई विद्यापीठाचा डॉलर आपण पाहतोच आहे, फक्त डॉलर वाढलेला आहे, पण त्यामध्ये ज्या गोष्टी अपेक्षित आहेत विद्यार्थ्यांना किंवा PhD करणाऱ्यांना, रिसर्च करणाऱ्या विद्यार्थ्यांना ज्या फॅसिलिटी द्यायला पाहिजेत त्या फॅसिलिटी त्या पद्धतीने मिळत नाहीत। त्यामुळे हा दर्जा घसरत चाललेला आहे। परंतु आता अपेक्षा आहे, नवीन VC आलेले आहेत, हे खरं म्हणजे ते अकॅडमिकली स्ट्रॉंग आहेत तसं म्हटलं जातं। आम्हालाही त्यांचा मागच्या टर्ममध्ये PVC असल्यामुळे त्याचा अनुभव आलेला आहे। किंबहुना मागच्या वेळेला आपला जो हे झालं त्याच्यामध्ये जास्त त्यांचा सहभाग जास्त असल्यामुळे आपल्याला ते रँक 3.65 मिळालं आणि विद्यापीठाचा नंबर त्यातल्या त्यात वरती आला होता त्या मानाने। परंतु आता पुन्हा 2 वर्ष त्याच्यानंतर निघून गेलेले आहेत आणि आता पुन्हा दर्जा जर सुधारायचा असेल तर पुन्हा आपल्याला नव्याने उभारी घ्यायला पाहिजे आणि विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त आपण प्रोत्साहन कशा पद्धतीने द्यायला पाहिजे याचा सर्वात प्रथम विचार करायला पाहिजे। आपल्यासोबत इतर देखील काही विद्यार्थी संघटनांचे प्रतिनिधी आहेत। अजय तापकीर आहे। अजयजी, एकूणच आपण जर बघितलं तर मुंबई विद्यापीठ याचा मी इतिहास सांगितला कारण राष्ट्रपिता महात्मा गांधी असतील, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील आणि हुज हू या मुंबई विद्यापीठातनं शिकून गेले। असं असताना मुंबई विद्यापीठ त्याचा दर्जा टिकवू शकत नाही, दुर्दैव वाटतं का? नाही, खरी गोष्ट आहे। मुंबई विद्यापीठाचा इतिहास बघला तर हिमालयापेक्षा उंच आहे। म्हणजे शैक्षणिक क्षेत्रामध्ये जर उंची कोणाची असेल तर असं प्रचंड मोठं काम मुंबई विद्यापीठामध्ये इतिहासामध्ये झालेलं आहे। परंतु तिकडनं जी घसरणूक सुरू झाली ती घसरणूक मला वाटतं की आता जमिनीवरती येऊन सपाट होण्याच्या मार्गावरती आहे। फक्त मुंबई विद्यापीठ नाव शिल्लक आहे, न मुंबई विद्यापीठात चांगले हॉस्टेल आहेत, न चांगले प्राध्यापक आहेत, न विद्यार्थ्यांना योग्य सोयी सुविधा दिल्या जातात, रिसर्चसाठी योग्य फॅसिलिटी अवेलेबल नाही आहेत, लॅबोरेटरी नाही आहे, वाचनालय नाही आहे, कोणत्याही म्हणजे जेवढा दर्जा खराब करता येते ते एक्झामच्या संदर्भातले एवढ्या बातम्या आल्या, एवढ्या गडबडी झाल्या पेपर फुटी संदर्भात, मुंबई विद्यापीठाने काही केलं नाही। मला असं वाटतं की हे सगळं करण्यामागे मला राज्यकर्त्यांना मुंबई विद्यापीठ डुबवायचं काय अशी स्थिती या मुंबई विद्यापीठाची यांनी करून ठेवली आहे। मला असं वाटतं हे बदलायला हवं चित्र। जर दर्जेदार शिक्षण इथल्या गरीबातल्या गरीब विद्यार्थ्याला द्यायचं असेल तर ह्या सगळ्या सुधारणा करून, चांगल्या प्रकारे निधी देऊन, चांगले व्यवस्थापन चांगलं करून मला असं वाटतं की मुंबई विद्यापीठाचा दर्जा वाढवायला हवा। तर मला असं वाटतं की इथला गरीब शिकेल आणि पुढे जाईल, अन्यथा मुंबई विद्यापीठ हे पूर्णपणे डुबण्याच्या मार्गावरती आहे। सुधाकरजी, मुंबई विद्यापीठातील सोयी सुविधा आणि तुमचा संघर्ष हे काही नवीन नाही आहे। आज काय वाटतं, तुम्ही इतका संघर्ष करूनही मुंबई विद्यापीठ ठीक आहे त्याचा दर्जा टिकवू तर शकलं नाही, त्याचं जे रँकिंग आहे नॅशनल इन्स्टिट्यूट रँकिंग फ्रेमवर्कचं ते टिकवू शकलं नाही, उलट खालावलेलं आहे आणि मुंबई विद्यापीठ ही संस्था पहिल्या 100 देखील येऊ नये, काय सांगा? नाही, खरं म्हणजे आम्ही मुंबई विद्यापीठाचे विद्यार्थी आहोत, आम्हाला अभिमान आहे आणि सतत मी ज्या चळवळीमधून आलेलो आहे विद्यार्थ्यांचे विषय घेऊन नेहमी आम्ही भांडत असतो। सिनेट मेंबर म्हणून मी काम केलेलं आहे। यांना ज्या ज्या सूचना केलेल्या आहेत, किंबहुना आज जर तुम्ही एक 25-30 वर्षा मागचा काळ बघितला तर जेव्हा कॉलेजची संख्या कमी होती त्यावेळी बऱ्यापैकी आपण विद्यापीठ म्हणून उभारी घेत होतो, परंतु आता कॉलेजची संख्या ही 850च्या पार झालेली आहे आणि त्याच पाठोपाठ प्रायव्हेट युनिव्हर्सिटी तिथे वाढलेल्या आहेत।
आता त्यांच्यामध्ये स्पर्धा चालू झालेल्या आहेत की मुंबई विद्यापीठ की प्रायव्हेट युनिव्हर्सिटी. आता मला वाटतं की याच्यामध्ये जे काय आहे संशोधनाचा विषय आहे, जसं रिसर्चचा विषय असेल, याच्यामध्ये अनेक पदं, शिक्षकांची पदं असतील, ही अजून रिक्त आहेत. जे मुंबई विद्यापीठामध्ये जे डिपार्टमेंट आहेत, 55 ते 60 डिपार्टमेंट आहेत, विभाग आहेत, त्या विभागातनं मला खरं म्हणजे या जगामध्ये किंवा भारतामध्ये सुद्धा याच्यामधले जे रिसर्च झाला पाहिजे किंवा ज्या विद्यापीठाने जो सहभाग घेतला पाहिजे वेगवेगळ्या पातळीवरती, तो घेताना तिकडे दिसत नाही आहे. मला वाटतं याच्यामध्ये रिक्त पदं भरली गेली तर तो दर्जा सुधरेल, पण तो दर्जा काय आपण त्याच्यामध्ये काय काहीच लक्षात येत नाही आहे. याच्यामध्ये हेल्थ सेंटर असेल, मुंबई विद्यापीठामध्ये जे विभाग आहेत त्याच्यावरती आपण जाणीवपूर्वक आणि जर रात्रीने लक्ष घातलं तर मला वाटतं विद्यार्थ्यांच्यासाठी म्हणून ज्या सुविधा आणि सोयी आहेत त्या वाढल्या जातील. खरं म्हणजे हा रँक फक्त तुम्ही कसं शिक्षण देता त्याच्यावरती नाही, त्याच्यावरती संशोधन केलं जातं, रिसर्च केला जातो, पेपर पॅटर्न त्याच्यावरती केले जातात. आपण किती परदेशी विद्यापीठांबरोबर करार केलेला आहे, किती त्यांच्यावरती पेपर पॅटर्नबरोबर त्यांच्यावरती आपण कोलॅबोरेशन केलेलं आहे. नुसतं त्यांच्याशी करार करून होत नाही, तुमचं रिसर्च आणि संशोधनावरती तुम्ही या बजेटवरती किती पैसे खर्च केलेले आहेत आणि तुम्ही खरोखर त्याच्यावर खर्च करत आहात का. फक्त आम्ही रिसर्चवरती काम करतो आहे, संशोधनावरती काम करतो आहे, आम्ही इन्फ्रास्ट्रक्चर वाढवतो आहे, परंतु ते मेंटेन होत नाही आहे. जर मेंटेन झालं तर पुढे ह्या विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल, विद्यापीठाचा रँक वाढेल. आणि मला वाटतं की याआधीसुद्धा आम्हाला अभिमान होता आणि अनेक जे बाहेर परदेशामध्ये विद्यार्थी आहेत ते अभिमानाने सांगतात आम्ही मुंबई विद्यापीठाचे विद्यार्थी आहोत. ते ह्यापुढे सुद्धा बोललं गेलं पाहिजे. एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा सुधाकर तांबोळी यांच्या बोलण्यातून आला, त्याविषयी मी सचिन बनसोडे असतील, आपल्यासोबत ते ॲडव्होकेट मनोज टेकाडे असतील, त्यांच्याशी बोलतोय. जाणीवपूर्वक खाजगी विद्यापीठाचं महत्त्व वाढवण्यासाठी मुंबई विद्यापीठाचं महत्त्व कमी केलं जातं आहे, याबाबत तुमच्याकडे काय अधिक माहिती? बरोबर आहे हे, कारण NIRF ही जी कमिटी आहे आणि हा जो अहवाल येतो या संदर्भात केंद्र शासनाची एज्युकेशन मिनिस्ट्रीची ही कमिटी आहे आणि ही प्रत्येक भारतातल्या इन्स्टिट्यूट आणि युनिव्हर्सिटी यांची व्हिजिट देऊन त्यांचं रँकिंग जे बनवतात, त्या रँकिंग बनवण्याच्या मागे उद्देश हाच असतो केंद्र शासनाचा, की केंद्र शासनाला फंडिंग करायचं आहे. तर जे रँकिंगनुसार ते फंडिंग होतं. आज मुंबई विद्यापीठाचं रँक जर 62 नंबरवर गेलं, याचा अर्थ आपण या केंद्र शासनाच्या फंडिंगपासून मुकलो आहोत. आणि केंद्र शासनाच्या फंडिंगपासून मुकलो आहोत म्हणजे जे विद्यार्थी मुंबई विद्यापीठात आज विद्यार्थी यायला तयार आहेत, रिसर्च करायला तयार आहेत, त्यांना करिअर घडवायचं आहे, यांचं करिअर या मुंबई विद्यापीठाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी, कुलगुरू, प्रकुलगुरू जे काय असतील त्यांनी काम न केल्यामुळे मला वाटतं त्यांचं करिअर धोक्यात आलेलं आहे. ते फंडिंग मिळालं नाही आहे. आणि दुसरी गोष्ट, NIRFने ही जी यादी केली आहे ही लेट प्रसिद्ध केली आहे असा माझा आरोप आहे. कारण NIRFचा उद्देशच हा आहे की विद्यार्थ्यांना ही गाईडलाईन मिळावी की कोणत्या इन्स्टिट्यूटमध्ये ॲडमिशन घ्यावी, कोणत्या इन्स्टिट्यूटमध्ये करिअर करावं, यावर ह्या यादीनुसार विद्यार्थी ठरवत असतात. मग आज ॲडमिशन प्रक्रिया तर पूर्ण कंप्लीट झालेली आहे. मग आज ही यादी प्रसिद्धी करून या विद्यार्थ्यांना या यादीचा काही फायदा होणार नाही आहे. हा एक दुसरा एक भाग याच्यामध्ये आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, NIRF हे जे विद्यापीठ किंवा कॉलेजचं रँकिंग ठरवतो त्याचे 5 निकष आहेत. पहिला निकष यांचा हा आहे की प्लेसमेंट, कोणतं कॉलेज कोणतं युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांना चांगलं प्लेसमेंट देतं. दुसरा आहे रिसर्च, कोणत्या कॉलेजमध्ये आणि युनिव्हर्सिटीमध्ये चांगल्या पद्धतीने रिसर्चसाठी सुविधा आहेत. सो तिसरा मुद्दा आहे इमेज. आणि मुंबई विद्यापीठाच्या इमेजबद्दल तर तुम्हाला माहितीच असेल, इथे एक्झाम डिपार्टमेंटमध्ये रिझल्ट लागत नाहीत, ॲडमिशनचे वेळापत्रक यांच्याकडे फॉलो होत नाहीत, शिवाय यांच्याकडे कोर्सेसचं जो काही हे आहे म्हणजे जे काय टिपिकल कोर्सेस चालून आले आहेत तेच चालू आहेत. स्किल ओरिएंटेड कोर्सेस यांनी दिलेले नाही आहे. आज तुम्ही जर बघा प्रत्येक दिवशी दररोजच्या पेपरमध्ये किंवा न्यूज चॅनल्समध्ये मुंबई विद्यापीठाची इमेज कोणत्या ना कोणत्या कारणाने खाली गेलेली आहे. त्याच्यामुळे या विद्यापीठाला कधीच मला वाटतं अजूनही 10 वर्ष जर असेच कुलगुरू आणि प्रकुलगुरू असेच लोक जर दिले गेले, जे मंत्रालयाचे दलाल फक्त जर असे गेले तर हे कधीही विद्यापीठाचं रँकिंग वाढणार नाही. तर आपण जर बघितलं तर आता जो अहवाल आलेला आहे NIRFचा, हा अहवाल अगदी धोक्याची घंटा म्हणता येईल विद्यापीठासाठी? नाही, मुंबई विद्यापीठासाठी धोक्याची घंटेची सुरुवात आज नाही आहे. गेली 15-20 वर्षापासूनची ही सुरुवात आहे. आज आपण शेवटच्या टप्प्यात पोचलो आहे. मुळात तुम्ही आत्ता जे उल्लेख केलात की राजकीय हस्तक्षेपामुळे जे जुनी विद्यापीठे संपवायचं जे कारस्थान सुरू आहे, सरकारने ठरवून ह्या विद्यापीठ संपवण्याचा घाट सुरू केलेला आहे. प्रायव्हेट विद्यापीठांना अधिक महत्त्व द्यायचं आणि ह्या विद्यापीठांचं सत्यानाश करायचा. आणि ही काय आज नाही आहे, महायुती करते अशातला भाग नाही, केंद्र सरकार अशातला भाग, हे आघाडी सरकारपासून सुरू करण्यात आलेलं आहे. मुळात शिक्षण या गोष्टीकडे सरकारने जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणं. आज मुंबई विद्यापीठाची अवस्था काय आहे, मुंबई विद्यापीठातलं इन्फ्रास्ट्रक्चर कसं आहे, इथलं लायब्ररीज कसे आहेत, इथल्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या डायरेक्टरशिपची निवड कशी होते, कुणीतरी आणून बसवलं जातं.
याच्यामुळे कोण आहेत? आज देशभरातल्या सगळ्या विद्यापीठांमध्ये RSS पुरस्कृत माणसं बसवली जात आहेत. हे बोललं पाहिजे, कारण ज्या प्रकारे हायर एज्युकेशन चाललेलं आहे, हे जर संघाचं अजेंडा होऊ शकत असेल तर ही विद्यापीठं संपणार आहेत. आजपर्यंत संघाने काय केलं? जे आघाडी सरकारने स्वतःची विद्यापीठं खोलली, आपलं कारस्थान वाढवले, पैसा वाढवला, शिक्षणाकडे धंदा म्हणून बघितला गेला, तेच पुढे RSSचं सरकार नेतं आहे, भाजपचं सरकार नेतं आहे. म्हणून ही विद्यापीठं ठरवून संपवायची. ज्या मुंबई विद्यापीठाला इतकी मोठी गौरवशाली परंपरा आहे, त्या मुंबई विद्यापीठातल्या लायब्ररी ओस पडलेले आहेत. तिथे प्राध्यापकांची निवड होत नाही. या मुंबई विद्यापीठाकडे इतर राज्यातली मुलं शिकायला येत नाहीत. आधी या विद्यापीठामध्ये ओढ असायचं की बाबा या मुंबई विद्यापीठात जावं, शिकावं. आज किती राज्यातली मुलं विद्यापीठात शिकतायत? आज इथलं संशोधन काय चाललंय? इन्फ्रास्ट्रक्चर संपत आलं. विद्यापीठाचं संपूर्ण खाजगीकरण झालंय. विद्यापीठाकडे स्वतःचं पेपर असेसमेंट करायचं स्वतःचं यंत्रणा नाही आहे. ते प्रायव्हेटकडून करून घेतात. इथल्या टेंडर करून घेतात. फक्त विद्यापीठ हे टेंडरवर चालतं, खाजगीकरणावर चालतं आणि याच्यावर भाजप पुरस्कृत RSSची लोकं बसवायचं आणि विद्यापीठात सत्यानाश करायचा आणि गौरवशाली परंपरा जे ब्रिटिशांपासून आलेली ती मोडीत काढायचं हे ठरवून चाललेलं आहे. खाजगीकरणाला वाव देणं आणि सरकारी शिक्षण संपवणं. सुधाकर तांबोळी काहीतरी बोलतात. नाही, मला वाटतं काय माहिती आहे, टीचिंग अँड लर्निंग हा विषय खूप इम्पॉर्टंट आहे विद्यापीठासाठी. त्याची जी टीचिंग करणारे प्रोफेसर आहेत त्यांच्या गेल्या 8-10 वर्षामध्ये किंवा जास्त ह्या जागाच रिक्त आहेत. तुम्ही दर्जा कसा सुधारणार तुमचा? टीचिंग अँड लर्निंग असेल तर. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे कुलगुरू आहेत आपले डॉक्टर रवींद्र कुलकर्णी सर, हे युनिव्हर्सिटीवरून आलेले आहेत आणि आत्ता महाराष्ट्राचे NEPचे हेड करतात ते. त्यामुळे त्यांच्याकडनं भरपूर अपेक्षा आम्हाला. NEPमध्ये बाकीच्या विद्यापीठांनी आपली आत्तापर्यंतची जी काय वाटचाल आहे ती आणि आत्ता आपली विद्यापीठाची असलेली वाटचाल हे तुम्ही बघाल ना. आणि हा 22-23चा अहवाल आहे. 23-24मध्ये अजून प्रत्यक्षात कळेल तुम्हाला. म्हणून मला असं वाटतं करणारी लोकं आहेत, आपण सक्षम आहोत, फक्त केलं जात नाही. आणि जर ते केलं तर परत आपलं विद्यापीठ भरारी घेऊ शकतो. ऐतिहासिक वारसा आपल्या विद्यापीठाला लाभलेला आहे. म्हणजे गौरवशाली परंपरा तर आहे, पण विद्यापीठाची वास्तू जगन्नाथ शंकर सेठ यांच्यापासनं ती वास्तू निर्माण करण्यात आलेली आहे, जे म्हणजे एकूणच स्थापत्यचे जनक मानले जाते. या सगळ्यात विद्यापीठाचा दर्जा सुधारायचा असेल तर काय पावलं उचलली पाहिजे? सगळ्यांना प्रश्न घेतोय, तुमच्यापासून सुरुवात करतोय. महाराष्ट्रातलं सगळ्यात जुनं विद्यापीठ आहे. अगदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी या विद्यापीठातून शिकलेले आहेत. या विद्यापीठाच्या गौरवशाली परंपरेच्या जीवावरती आजपर्यंत आपण इथे टिकलो. परंतु जर खऱ्या अर्थाने विद्यापीठाचा दर्जा जर टिकवायचा असेल तर या विद्यापीठामध्ये प्रश्न विचारणाऱ्या व्यक्तीला, प्रश्न विचारणाऱ्या संघटनांना सन्मान दिला पाहिजे, त्यांच्या प्रश्नाची सोडवणूक केली पाहिजे. लक्षात घ्या, आम्ही मागच्या अनेक वर्षापासून मागणी करतोय की 3 वर्ष झालं मुंबई विद्यापीठातलं आंतरराष्ट्रीय वसतिगृह सुरू करा. या विद्यापीठातलं आंतरराष्ट्रीय वसतिगृह सुरू केलं नाही. आज सुधाकर तांबोळी यांनी जो मुद्दा इथे उपस्थित केला की किती विद्यार्थ्यांमागे किती शिक्षक आहेत, इकडे जे शिक्षक आहेत त्यातले किती शिक्षक PhD झालेले आहेत. मागच्या 2 वर्षापासून पेट क्लिअर झालेले, सेट क्लिअर झालेले, नेट क्लिअर झालेले विद्यार्थी विद्यापीठाच्या दाराशी चक्रा करतात की आम्हाला PhD करायची आहेत. जागा रिक्त असून सुद्धा विद्यापीठ PhDसाठी जागा काढत नाही. त्यामुळे ह्या ज्या सगळ्या रँकिंगचे जे काही पॅरामीटर्स आहेत, या पॅरामीटर्समध्ये जर विद्यापीठाला खरं उतरायचं असेल तर विद्यापीठाला काम करावं लागेल. ज्ञानदानासारख्या पवित्र क्षेत्रामध्ये जर राजकीय व्यक्ती घुसायला लागले तर त्याचा दर्जा आणि गुणवत्ताही सुधारणार नाही. विद्यापीठाला जर सशक्त करायचं असेल, दर्जा जर वाढवायचा असेल, तुम्ही आज NIRFच्या यादीमध्ये विद्यापीठ 62व्या स्थानावरती, 61 स्थानावरती जी आपण चर्चा करतोय, पण जागतिक QS वर्ल्ड रेकॉर्ड जो आहे त्यामध्ये विद्यापीठ 700व्या स्थानी आहे. जगातल्या पहिल्या 700 विद्यापीठामध्ये मुंबई विद्यापीठ नाही आहे. आणि हे आमच्यासारख्या मुंबई विद्यापीठातून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत खेदाची आणि दुःखाची बाब आहे. आणि त्यामुळे मुंबई विद्यापीठाचा दर्जा सुधारला पाहिजे, त्यातल्या चांगल्या सोयीसुविधा मिळाल्या पाहिजेत. आणि हे जर घडायचं असेल तर विद्यार्थ्यांचा जो आग्रह आहे, काल सिद्धार्थ नावाचा एक मुलगा विद्यापीठाच्या गेटवरती उपोषणाला बसलेला आहे. त्याच्या मागण्या अत्यंत व्हॅलिड आहेत. त्याच्या मागण्या काय आहेत? त्याच्या मागण्या आणि या सगळ्या विद्यार्थी संघटनेच्या मागण्या जर आपण पूर्ण केल्या तर मी तुम्हाला ठामपणे सांगतो की या विद्यापीठाचा दर्जा आणि गुणवत्ता टिकेल. किती पदवी झालेले विद्यार्थी PhD करतायत? मागच्या 3 वर्षापासून विद्यार्थी इथे दाराला तुमच्या खेटा मारतायत. तुम्ही त्यांना PhDला ॲडमिशन देत नाही. तर हेच पॅरामीटर्स आहेत ना की बाबा टीचिंग, लर्निंग आणि रिसोर्सेस असतील, तुमचे ग्रॅज्युएशनचे आउटकम असतील, सामाजिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या मागास झालेले किती विद्यार्थी तुमच्या विद्यापीठामध्ये शिकतायत. कमवा आणि शिका योजनेसाठी दर दिवसाला 300 रुपये देतात. आम्ही मागणी करतोय 500 द्या. गरिबाची पोरं शिकली पाहिजे, आदिवासीची पोरं शिकली पाहिजे, कष्टकऱ्याची पोरं शिकली पाहिजे. NIRFचं रँकिंग काय हेच आहे. जी आम्ही मागण्या करतोय तेच आहेत. परंतु राजकीय पार्टीकडून वशिलेगिरी करून सत्तेवरती जे आलेले आहेत, पदावरती आलेत, त्यांच्याकडून ही अपेक्षा निष्फळ आहे. त्यांच्याकडून ह्या गॉथिक शैलीतून जी इमारत निर्माण झाली ही धुळीच मिसळायचं काम चालणार. आज इकडे लोक क्रिकेट खेळत आहेत. आज आपल्या इकडे बाईट्स आहेत, त्या साईडला क्रिकेट खेळत आहेत. ह्याच्यावरती झाडं आलेली आहेत ते बघा तिकडे. आणि त्यामुळे आपण काय करणार आहेत? कसला गुणवत्ता टिकवणार आहे? आपल्याला वास्तू टिकवली तरी खूप झालं. वास्तू टिकवली तरी खूप झालं. सर, कोळंबकर सर,
मला पुन्हा हेच म्हणायचं, आमच्या सर्वांचं आता आपण बाईट घेतलेलं आहे त्याच्यातून एक निष्कर्ष आणखी काढतोय. सर्वांचं म्हणणं हेच आहे की राजकारण्यांनी या विद्यापीठाचं खरं म्हणजे वाटोळं केलं असा शब्द वापरला तरी वावगा ठरणार नाही. मला आता पुन्हा तेच म्हणायचं आहे की कुलकर्णी सर खरोखर रिसर्च करण्यासाठी अकॅडमिक पर्सन आपल्याकडे कुलगुरू म्हणून आलेले आहेत. त्यांनी फक्त एवढंच लक्षात ठेवावं की राजकारण्यांच्या पुढ्यात त्यांनी झुकू नये आणि ह्या राजाबाई टॉवरला मंत्रालयासमोर ताट मानेने उभं राहण्यासाठी त्यांनी सक्षम करावं, एवढे आमचं म्हणणं आहे. सर अजय तपकीर सर, तुम्ही ऐकूनच आपण शेवटची कमेंट घेतोय की नेमकं काय केलं पाहिजे या विद्यापीठासाठी. नक्कीच मुंबई विद्यापीठातले ज्यांच्या हातामध्ये मुंबई विद्यापीठ आहे त्यांनी पुढचा जो आहे पुढच्या 10, 15, 20, 25 वर्षाचा प्लॅन करून त्याला कसं सक्षम करता येईल, चांगलं करता येईल, ज्या त्रुटी आहेत त्या दूर कशा करता येईल याच्यावरती काम करायला हवं. एक्झाम डिपार्टमेंट आहे ते दुरुस्त करायला हवं. रिसर्चसाठी मुलांना सुविधा निर्माण करून द्यायला हव्यात. हॉस्टेल सुरू करायला हवं. हॉस्टेल किती दिवस झालं मुलांना कॅन्टीन चालू नाही हॉस्टेलमध्ये, ते हॉस्टेलचं छत गळतं आहे. कशी बाहेरची मुलं येणार, परदेशी विद्यापीठ आणि दुसऱ्या विद्यापीठातली मुलं यायला मागत नाहीत मुंबई विद्यापीठाकडे. तर हे सगळं दुरुस्त करून मला असं वाटतं की नव्यानं सगळं जर करण्याचा जर म्हणजे मानसिक तयारी असेल तर मला असं वाटतं सगळं होऊ शकतं. ती विद्यापीठाने दाखवायला हवी. मुंबई विद्यापीठाच्या निकालाचा जो प्रश्न असतो तो तर अत्यंत म्हणजे वैश्विक प्रश्न आहे असं आपलं म्हटलं तर सचिनजी वावगं ठरणार नाही की निकाल लागत नाही. मुंबई विद्यापीठ आहे, त्याचं उपकेंद्र आहे कोकणामध्ये. या हां म्हणजे कोकणचा भार त्यावरती आहे. या सगळ्यात आपण जर बघितलं तर आता कसं होईल पुढे विद्यार्थ्यांचं, कारण हे जटिल प्रश्न आहे. नाही नाही, उपकेंद्रांची हालत तर अत्यंत वाईट आहे. काही तुम्ही कॅमेरा फिरवलात उपकेंद्रांमध्ये तर तुम्हाला कळणार नाही उपकेंद्र आहे की गोडाऊन आहेत. त्यामुळे विद्यापीठाने संशोधनावर भर दिलं पाहिजे, दर्जेदार संशोधन. विद्यापीठाने स्वतःचं इन्फ्रास्ट्रक्चर सुधारलं पाहिजे, वसतिगृह दर्जेदार केली पाहिजेत. बाहेरची मुलं आपल्या विद्यापीठात कसं प्रवेश घेतील, संशोधन करतील त्यावर केलं पाहिजे. आणि इथे असलेल्या प्राध्यापकांकडून चांगलं शिक्षण मुलांना कसं देता येईल, लायब्ररी कसं उघडं ठेवता येईल, या सगळ्या गोष्टींवर काम केलं. आणि जास्तीत जास्त मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटकातली, आदिवासी, दलित, शेतमजुरांच्या मुलांना कसं शिकवता येईल, ह्या सगळ्या गोष्टींकडे जर लक्ष दिलं आणि खरंच मुंबई विद्यापीठ स्वायत्त जर ठेवता आलं, स्वायत्त म्हणतोय मी, राजकीय दबावात नाही, स्वायत्त ठेवता आलं तर हे दर्जा टिकेल. अन्यथा मुंबई विद्यापीठाचं सत्यानाश होताना आपण डोळ्यानं बघताना आपल्याला वाईट वाटेल. ठीक आहे. मनोजजी, तुमची एक शेवटची कमेंट विद्यापीठासाठी काय करणं गरजेचं आहे, कारण सगळ्यांनीच सांगितलं की हॉस्टेल सुधारले पाहिजे, संशोधनाचे रिसर्च वाढले पाहिजे. तुम्हाला काय वाटतं या व्यतिरिक्त तुमची कमेंट? या व्यतिरिक्त विद्यार्थी केंद्रीय ज्या वेळेला विद्यापीठ होईल, आज जर विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये गेलं तर विद्यापीठ केंद्रीय विद्यापीठ आहे असं वाटत नाही. म्हणजे NRIFच्या ज्या पॅरामीटर्स आहेत त्याच्यामध्ये हँडिकॅप विद्यार्थ्यांसाठी सुद्धा इन्स्टिट्यूट आणि विद्यापीठ हे फ्रेंडली असलं पाहिजे. तसं इन्फ्रास्ट्रक्चर आहे का विद्यापीठात? तर नाही आहे. त्याचबरोबर परराज्यातले विद्यार्थी इथे आले पाहिजेत, यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याकडे आहे का? हॉस्टेल्स आहेत का? मुलींच्या हॉस्टेल्स आणि मुलांच्या हॉस्टेल्समध्ये कॅन्टीन नाही आहेत. त्यांच्याकडे मुलींच्या हॉस्टेल्सला तर टॉयलेटसुद्धा नाही आहेत चांगले, ते सुद्धा बाजूच्या डिपार्टमेंटमध्ये टॉयलेट यूज करतात, अशी अवस्था आहे. पाणी नाही आहे. मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसच्या बऱ्याच बिल्डिंगला OC नाही आहे. म्हणजे असं इन्फ्रास्ट्रक्चर असताना, असं सगळ्या गोष्टी असताना कशा प्रकारे परदेशातील परराज्यातील विद्यार्थी येतील? त्याचबरोबर इमेज बिल्डिंग करणं सुद्धा महत्त्वाचं आहे. मुंबई विद्यापीठाची इमेज ही एवढ्या पद्धतीने खराब झालेली आहे. दररोज काही ना काही इथे मुद्दे येत असतात मीडियाच्या माध्यमातून. यासाठी चांगलं अकॅडमिक ऑडिट आपल्या विद्यापीठाचं व्हायला हवं. जोपर्यंत अकॅडमिक ऑडिट होणार नाही, इकॉनॉमिकल ऑडिट होणार नाही, त्यानंतर स्ट्रक्चरल ऑडिट होणार नाही, तोपर्यंत आपल्याला समजणारच नाही की आपल्या विद्यापीठामध्ये नेमक्या चुका काय होत आहेत. ह्या ऑडिटच्या गोष्टी जरी मुंबई विद्यापीठाने फॉलो केल्या तर मला वाटतं मुंबई विद्यापीठाचं रँकिंग सुधारू शकतं. आणि कुलगुरूंची ही खूप मोठी जबाबदारी आहे की त्यांनी जसं हा राजाबाई टावर मंत्रालयाकडे झुकू न देणं ही त्यांची खूप मोठी जबाबदारी आहे. तेवढी जरी केली आणि यांचा हस्तक्षेप जरी कमी केला तर चांगल्या पद्धतीने मला वाटते मुंबई विद्यापीठ चालू शकतं. आणि पात्रताधारक शिक्षक आणि अधिकारी हा खूप मोठा मुंबई विद्यापीठाचा आहे. इथे डीनसुद्धा पात्रताधारक नाही आहेत. प्राध्यापक तर सोडा, डीनसुद्धा पात्रताधारक नाही आहे. डीन जर पात्रताधारक नसतील तर ते डिपार्टमेंट कशा पद्धतीने पारदर्शी काम करेल हा खूप मोठा मुद्दा आहे. आपल्यासोबत दुसरे सचिन बनसोडे देखील जोडले सर, RPIचे. सर, आपण जर बघितलं तर मुंबई विद्यापीठाचा दर्जा दिवसेंदिवस खालावतो, या विषयावर आमची चर्चा सुरू होती. आपण थोडा उशिरा आम्हाला जॉईन झालात. सगळ्यात महत्त्वाचं आपण जर बघितलं तर अगदी मंत्रालय ज्या ठिकाणावरनं राज्याचा राजगाडा आणि एकूणच सरकारी यंत्रणा हाकली जाते, हाकेच्या अंतरावर मुंबई विद्यापीठ आहे. जगात नावाजलेलं विद्यापीठ होतं. खरोखर राजकीय अनास्थेला बळी पडतंय मुंबई विद्यापीठ. गेल्या काही वर्षामध्ये जर मुंबई विद्यापीठाची परिस्थिती बघितली
तर मुंबई विद्यापीठामधल्याच अधिकाऱ्यांना मुंबई विद्यापीठाचा दर्जा सुधारवण्याचा प्रयत्नच ते करत नाहीत किंवा ते पूर्णपणे जसे माझे सहकारी बोलले ते मंत्रालयाच्या बाजूने पूर्णपणे झुकलेले आहेत. ते विद्यापीठाचे कर्मचारी नसून ते मंत्रालयाचे कर्मचारी म्हणून काम केले जातात असे आमच्या सगळ्याच विद्यार्थी संघटनेचा आरोप होता. आणि मुंबई विद्यापीठामध्ये नवीन कोर्सेस किंवा नवीन महाविद्यालयांना काही देताना विद्यापीठाचा जो एक अधिकार म्हणजे त्यांच्यावरती वर्चस्व होतं ते पूर्णपणे मुंबई विद्यापीठाने घालवलेलं आहे. मुंबई विद्यापीठातल्या कुलगुरू, रजिस्ट्रार आणि प्रकुलगुरू यांच्यामध्ये आणि मुंबई विद्यापीठामधल्या कर्मचाऱ्यांमध्ये एकदम सुसंवाद नाही आहे. त्यांच्यामुळे त्यांच्या आपापसातल्याच राजकारणांमुळे हे मुंबई विद्यापीठाचं नाव पूर्णपणे धुळीस मिळत चाललेलं आहे. मुंबई विद्यापीठातला पहिली गोष्ट म्हणजे ॲडमिशन प्रक्रिया ही पूर्णपणे त्यांनी फेल घालवलेली आहे. दुसरी गोष्ट म्हणजे रिझल्ट वेळेवरती न लावणे. बाहेरचे विद्यार्थी मुंबईत विद्यापीठामध्ये तुम्ही येण्यापूर्वी या सगळ्या विषयावर चर्चा झाली. आता मी एक अत्यंत महत्त्वाच्या विषयाकडे येतो. मुंबई विद्यापीठातनं शिकून गेलेल्या विद्यार्थ्यांच्या रोजगाराचं प्रमाण किती आहे? देशात वाढती बेरोजगारी जर आपण बघितली तर मुंबई विद्यापीठाचं योगदान रोजगारासंदर्भात जास्त आहे की बेरोजगारी संदर्भात जास्त? बेरोजगारी नुसतं मुंबई विद्यापीठाचं नाही, संपूर्ण महाराष्ट्र शासनाचंच ते धोरण आहे मला वाटतं. कारण बेरोजगारी अफाट वाढत चालली आहे. त्याच्यामुळे हा सर्व जे प्रॉब्लेम चालू झाले म्हणजे आपल्याला आता रिझर्वेशनचा जो प्रॉब्लेम आहे ह्याचं मूळ कारण बेरोजगारी आहे. लोकांना रोजगार मिळत नाही हा मूळ कारण आहे. त्याच्यामुळे हे तुमचे रिझर्वेशनचे सर्व जे का निघालेले मराठा आरक्षण असू दे किंवा ओबीसीचं आरक्षण असू दे याचं मूळ कारण आहे बेरोजगारी. आणि आता हॉस्टेलचा जो प्रश्न आत्ताच जो चर्चेला आला आहे या हॉस्टेलची फी यावर्षी तुम्हाला सांगतो की दुपटीने वाढवलेली आहे. खरं म्हणजे आपण लाडकी बहीण लाडका भाऊ असं शासनाने घोषित केलं आहे. त्यांना पैसे वाटतात पण त्या विद्यार्थ्यांना विचारा 5-5.5 हजार खरं म्हणजे हॉस्टेलला राहणारे विद्यार्थी हे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले हुशार विद्यार्थी असतात, गरीब विद्यार्थी असतात. त्यांना वास्तविक ह्या गोष्टी सर्व मोफत द्यायला पाहिजे होत्या. तरीसुद्धा 5.5 हजाराच्या त्यांनी 11,000 फी केलेली आहे. या फीचं त्या संदर्भातलं पत्रसुद्धा आम्ही दिलेलं आहे आणि शासनाने याची दखल घ्यावी आणि लाडका विद्यार्थी म्हणून या सर्व विद्यार्थ्यांना निव्वळ हॉस्टेल नाही त्यांना मोफत जेवणाची सुद्धा व्यवस्था करावी अशी मागणी करतो. मुंबई विद्यापीठातनं जी मुलं शिकून पुढे जातात त्यांच्या बेरोजगारीचा मुद्दा कितपत ज्वलंत मुद्दा आहे? नाही नाही, मुलं शिकून पुढे जातात म्हणजे काय, इंडस्ट्रीला जे हवं असणारं स्किल आहे ते शिकवलं जातं का मुंबई विद्यापीठामध्ये? ते कोर्सेस होतात का? त्या पद्धतीचे अभ्यासक्रम होतात का? तर काहीच नाही. किती टक्का आहे याचा? नाही तर टक्का म्हणजे मला असं वाटत नाही की 5%, 80% तर मुलं बेरोजगारच बाहेर पडतात. नंतर ते कुठेतरी छोटे मोठे जॉब करत किंवा काहीतरी कोर्सेस करत नंतर स्वतःला अपडेट करत मग इंडस्ट्रीमध्ये जातात. तर मला असं वाटतं की मुंबई विद्यापीठातनं रोजगारीचा मोठा प्रश्नच आहे. मुलांना बाहेर पडल्यानंतर रोजगार मिळत नाही ही खंतच आहे. एकूणच आज जो अहवाल आलेला या सगळ्या संदर्भातला केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडनं हा मुंबई विद्यापीठ आणि मुंबई विद्यापीठाचं प्रशासन असेल, महाराष्ट्र सरकार असेल यांच्या डोळ्यात अंजन घालणार आहे. आणि या सगळ्या प्रतिक्रिया होत्या, सूचना होत्या, विविध विद्यार्थी संघटना असतील, आजी माजी सिनेट सदस्य असतील यांच्या माध्यमातून या सगळ्या सूचना सुचवण्यात आलेल्या. नेमकं आता तरी मुंबई विद्यापीठ जागं होतंय का आणि येत्या जो अहवाल असणार आहे नॅशनल इन्स्टिट्यूट रँकिंग फ्रेमवर्कचा यामध्ये विद्यापीठ आपलं स्थान हे उंचावतं का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. एकूणच काय केलं पाहिजे हे जाणून घेण्याचा प्रयत्न NDTV मराठीने या सगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून केला आहे आणि अपेक्षा करूयात की परिस्थिती नक्की सुधारेल. कॅमेरा पर्सन अरविंद मोरेसह अक्षय कुडकेलवार, NDTV मराठी, मुंबई.